बाबा खूप ऑब्वियस आहे हे सगळं मंजिरीचं काम. तिनेच वेदाला कुठेतरी लपवून ठेवलं. बाबा तुम्ही काही करू शकता का? जावई बापू, मी माझ्याकडून होतील ते सगळे प्रयत्न करतोय, पण कशाचाच काहीच उपयोग होत नाहीये. बाबा, माझी शक्ती वेदाच्या बाबतीत काहीच काम करत नाही आणि मला कळत नाही हे असं का होतंय. मीरा, काय झालं? काय नाही. तू मंजिरीशी बोलायला गेली होतीस ना, काय म्हणाली मंजिरी? तिने पुन्हा तीच अट घातली. खड्ड्यात गेली ती अट. आपण असं काहीच करायचं नाही. मी तुला असं काहीच करू देणार नाही. मंजिरी ना, तिला मी बघतो. वेदाचा बाबा नाही. अथर्व, आपल्या वेदाचा प्रश्न आहे. प्लीज प्लीज. दादा, वेदा सापडली का? नाही, तू काळजी करू नकोस. व्हॉट डू यू मीन काळजी करू नकोस? अरे वेदा सापडत नाहीये. तू पोलीस कंप्लेंट केलीस का? अनन्या, तुझा काही अपडेट असेल तर मी तुला कळवतो. दादा, काय चाललंय तुझं? मी कोणी नाहीये का तिची? अनन्या प्लीज, आत्ता हे सगळं नको बोलूस माझ्याशी प्लीज. अरे काय बोलू नकोस, मला सगळं सांग ना. सांगेन तुला, सगळं सांगेन मी नंतर, ठीक आहे? मी पोलीस कंप्लेंट करायला चाललीये. अनन्या, पोलीस या केसमध्ये काहीच करू शकत नाही. का? तुला सांगून काहीच फायदा होणार नाहीये. अरे सांग ना. हे सगळं तू जिला आई म्हणते ना, ते करते. दादा, परत तेच. तुला कळतंय का तू काय बोलतोयस? म्हणून मी तुला सांगत नव्हतो. अनन्या, मला सगळं कळतंय. द प्रॉब्लेम इज की तुला कळत नाहीये. म्हणून तू तुझ्या रूम मध्ये जा, शांतपणे बस आणि शांत डोक्याने विचार कर, मी काय बोलतोय, घरात काय चालू आहे. गोष्टी आता हाताबाहेर चालल्या. आज जर का मीराने तिचा निर्णय दिला नाही तर मी वेदाला मारून टाकणार. ही माणसं माझ्या धमक्यांना घाबरतच नाहीयेत. आता त्यांना असा एक धक्का द्यावा लागेल की ते माझा प्रत्येक शब्द लक्षात ठेवतील, दुर्लक्ष करण्याची हिम्मत करणार नाही. देवी आई, तू का करतेस असं? माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला शिक्षा दे. ही लढाई आमची आहे. या सगळ्यामध्ये वेदाला का त्रास होतोय? नेहमी ती का भरडली जाते? सांग ना. मीरा, मीरा ऐक माझं. हे बघ, आता आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाही. मंजिरीशी मी माझ्या पद्धतीने डील करतो. तूच म्हणाली होतीस ना, वेदाचा प्रश्न आहे. मी बघतो काय करायचं ते तिचं. अहो पण थांबा ना तुम्ही. ऐक, विश्वास ठेव माझ्यावर. ऐका ना, रागाच्या भरात काही निर्णय नका घेऊ प्लीज. मीरा, आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. त्या मंजिरीला मी सोडणार नाही. शोधूया ना, मार्ग शोधूया. सापडेल आपल्याला. सापडलं? अजून सापडलाय मार्ग? ठीक आहे. अहो
मीरा, मी आणि बाबांनी वेदाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण वेदाला शोधणं अवघड होत चाललंय अगं. हे बघ, मला वाटतंय आता फक्त एकच मार्ग आहे. आपल्याला मंजिरीची अट मान्य करावी लागेल. ताई, मीरा अजून वेदाच्या बाबतीत कसला निर्णय का घेत नाहीये? अजून आली कशी नाही माझ्याकडे? काहींनी पण वेदावर तसाच खोटा जीव लावलाय जसा मी अथर्ववर लावला होता. शेवटी सावध राहायच ना. मंजिरी, शांत हो, शांत हो. असं काही नसेल. उगाच नाही ते विचार करू नकोस. आली वाटतं. अनन्या, ही बहुतेक खूप विचार करायला लागली, जे आत्ता तरी माझ्यासाठी चांगलं नाहीये. काहीतरी करावं लागेल. अनन्या, वेदा सापडली का ग? मला खूप भीती वाटते. मला काही कळतच नव्हतं, म्हणून मी पोलिसांना फोन केला. त्यांना सगळं सांगितलं तर त्यांच्याकडनं मला असं कळलं की अथर्वने अजून कंप्लेंटच फाईल केलेली नाहीये. तो का करतोय असं? आय नो, मी बोलले त्याच्याशी, त्याने नाही केली आहे कंप्लेंट. अगं, पण तो असं कसं करू शकतो? स्वतःच्या मुलीबद्दल त्याला काहीच वाटत नाही का अनन्या? आय डोंट नो. आणि ऑनेस्टली या सगळ्या विषयावर मला आत्ता डिस्कस नाही करायचंय. राईट नाव ओनली वेदा मॅटर्स टू मी. चल आपण पोलीस स्टेशनला जाऊया. अगं नाही, कशाला? मी म्हणाले ना, मी त्यांना फोन केला होता आणि मी सांगितलं त्यांना मी मंजिरी रामपुरे बोलतेय. सगळे डिटेल्स सुद्धा दिले. तर ते म्हणाले मॅडम नका काळजी करू, आम्ही बघतो नीट. आई, आपण पोलीस स्टेशनला जाऊया. मी इथे वेट करणार नाही. वेदा सापडत नाहीये. तिथे गेलो ना तर गोष्टी स्पीडअप तरी होती. चला. अगं, पण आपण पोलीस स्टेशनला गेलो हे अथर्वला कळलं तर त्याला राग. आई, एवढा विचार नाही करायचा. तो करतो का आपला विचार? नाही ना. मग तो भाऊ आहे माझा, बाबा नाही. चल.